उपलब्ध पाणीसाठ्यात जूनपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून लवकरच शहराचा पाणी पुरवठा 4 ऐवजी 5 दिवसांआड करण्यात येणार आहे. तसेच पाणी पुरवठ्या दिवशी पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेच्या पथकांकडून कारवाई करण्यात येणार आहे. उजनी धरण आणि औज बंधाऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवठा करता यावा यासाठी महापालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाने आतापासूनच नियोजन आखले आहे. लवकरच शहराचा पाणी पुरवठा 4 ऐवजी 5 दिवसांआड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची सवय घालून घ्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण सध्या -38 पर्यंत गेले आहे. तर उजनी धरणातून शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नदीवाटे सोडण्यात आलेले औज बंधाऱ्यातील पाणी देखील सध्याच्या परिस्थितीनुसार पाणी पुरवठा केल्यास मे अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यात कडक उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होते. तसेच शहराच्या एका भागाला पाणी पुरवठा करण्यात येणारे हिप्परगा तलाव येथील पाणी देखील उन्हाळ्यात पुरणारे नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता त्या उपलब्ध पाणीसाठ्यात शहराला पावसाळा सुरू होईपर्यंत अर्थातच जून मध्यपर्यंत शहराला पाणी पुरवठा करता यावा यासाठी महापालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना आणि नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान उजनी धरण हे -50 मध्ये गेल्यानंतर महापालिका प्रशासनाने आधीच संपूर्ण तयारी करून ठेवलेली दुबार तिबार पंपिंग करून शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. उजनी धरणातील पाणीसाठा -50 पर्यंत जाण्याची स्थिती मे महिन्यात उद्भवणार आहे किंवा त्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू करून पाणी पुरवठा करावा लागणार आहे. यासाठी शहराला लवकरच 4 ऐवजी 5 दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सोलापूर शहरवासियांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी करू नये याबाबत जनजागृती देखील करण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान सोलापूर शहरात नित्य ज्या भागांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्या दिवशी त्या भागात महापालिकेतील विशेष पथके पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय आतापासूनच शहरातील नागरिकांनी कमी पाणी साठवणुकीतून पाणी वापराचे नियोजन करावे असे आवाहन केले आहे.